Good morning, dear students. Myself, Vinod Sonone. Welcome to my Bully classes. 10th standard. The subject is physics. आपण डिस्कस करत आहोत लेसन 4 effects of electric current. So if you remember the previous lecture, we started the topic electric motor. याची डेफिनेशन आपण डिस्कस केलेली आहे. पुन्हा एकदा पाहूया की व्हॉट इज इलेक्ट्रिक मोटर. तर आपण सांगितलं होतं कि एनर्जी एग्जिस्ट इन वेरियस फॉर्म्स. एनर्जी अलग अलग फॉर्म में होती है. लाइट एनर्जी, साउंड एनर्जी, मैग्नेटिक एनर्जी, इलेक्ट्रिक एनर्जी, सोलर एनर्जी, न्यूक्लियर एनर्जी एंड सो ऑन. एंड सेकंडली या एनर्जीला एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्वर्ट करता येते. या एनर्जी चेंजेस फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. ठीक है. तो इलेक्ट्रिक मोटर ये ऐसा एक डिवाइस है जो एनर्जी को एक फॉर्म से दूसरे फॉर्म में कन्वर्ट करता है. तो तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल कोणत्या फॉर्म मधून कोणत्या फॉर्म मध्ये एनर्जी कन्वर्ट होते इलेक्ट्रिक मोटर मध्ये. याचा आन्सर आहे इलेक्ट्रिक मोटर कन्वर्ट्स electrical energy into mechanical energy. इलेक्ट्रिक मोटर, हम इसको अगर डिफाइन करना है तो ऐसे कर सकते हैं आप कि इलेक्ट्रिक मोटर इज अ डिवाइस which convert energy या which converts electrical energy into mechanical energy. आता लक्षात ठेवण्यासाठी इलेक्ट्रिक मोटर सगळ्यांना माहिती आहे. जैसे एग्जांपल फैन के अंदर इलेक्ट्रिक मोटर होता है. तो आपण काय करतो, आपण जेव्हा स्विच ऑन करतो म्हणजे इलेक्ट्रिकल एनर्जी आपण त्या मोटरला देतो. मग ती मोटर काय करते, सो दैट स्टार्ट्स मूविंग. उसका जो एक्सेल होता है ये फास्ट रोटेट करता है. रोटेट होणे म्हणजे त्या ठिकाणी एका प्रकारचं मोशन आलं. जिथे मोशन असेल त्याला मेकॅनिकल एनर्जी म्हटलं जातं. लक्षात ठेवण्यासाठी इलेक्ट्रिकल एनर्जी याच्यामुळे इलेक्ट्रिक मोटर है फिरते. मतलब इलेक्ट्रिकल एनर्जी का कन्वर्जन होता है मैकेनिकल एनर्जी में. सो अगेन एट द लास्ट, व्हाट इज इलेक्ट्रिक मोटर? इट इज अ डिवाइस व्हिच कन्वर्ट इलेक्ट्रिकल एनर्जी इनटू मैकेनिकल एनर्जी. ठीक है. आता आपल्याला हे कशा प्रकारे होते इलेक्ट्रिक मोटर जो होता है ये कैसे इलेक्ट्रिकल एनर्जी को मैकेनिकल एनर्जी में कन्वर्ट करता ये हमको डिस्कस करना है. त्यासाठी आपल्याला कंस्ट्रक्शन बघावं लागेल. कंस्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. पहिले हम कंस्ट्रक्शन देखलेलं आहे. त्याच्यानंतर आपण त्याचं वर्किंग पाहणार आहोत. वर्किंग मध्ये आपल्याला कळेल की कशा प्रकारे इलेक्ट्रिक एनर्जी मेकॅनिकल एनर्जी मध्ये कन्वर्ट होते. सो टेक्स्ट बुक पेज नंबर 56. या ठिकाणी एक डायग्राम तुम्हाला दिसते आहे. त्या डायग्राम मध्ये तुम्हाला कंस्ट्रक्शन हा कन्सेप्ट क्लिअर होणार आहे. ओके. मग कशा प्रकारचे याचे कंस्ट्रक्शन राहते, तर इलेक्ट्रिक मोटर कन्सिस्ट ऑफ अ स्ट्रॉंग मॅग्नेट किंवा दोन मॅग्नेटिक पोल्स असतात. This is one magnetic pole, suppose north pole, आणि एक दुसरा असतो this is another magnetic pole, suppose south pole. अशा प्रकारे दोन magnetic poles they are placed face to face. असे समोरासमोर दोन magnetic poles असतात. दोन्ही पोल्सच्या मध्ये गॅप असतो. So in this gap there exists a strong magnetic field. या दोन्ही पोल्सच्या मध्ये जो गॅप आहे इथे आपल्याला स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड अवेलेबल राहतो. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक रेक्टँग्युलर कॉइल म्हणजे आपल्याला एक कॉपर वायर घ्यायचा आहे आणि त्या कॉपर वायरची अशा प्रकारे रेक्टँग्युलर कॉइल तयार करायची आहे. and that rectangular coil is placed here.
This is the rectangular coil. याला आपण नाव देऊया ABCD. A rectangular coil made up of conducting wire, copper wire. It is placed in the magnetic field between the two magnetic poles. आता याला कशा प्रकारे ठेवतो आपण? So the coil is placed in such a manner so that this side AB and this side CD of the coil, they should be perpendicular to direction of magnetic field. आता या ठिकाणी magnetic field ची डायरेक्शन काय राहते? तर नॉर्थ कडून साउथ कडे. दिस इज डायरेक्शन ऑफ मैग्नेटिक फील्ड. इसको परपेंडिकुलर ऐसे रखा जाएगा दैट रेक्टेंगुलर कंडक्टिंग कॉइल. सो दिस इज द पोजीशन कॉइल ABCD. नेक्स्ट, अब ये जो रेक्टेंगुलर कॉइल ABCD, इसके जो फ्री एंड्स है या वायरचे किंवा कॉइलचे जो फ्री एंड्स आहेत, या ठिकाणी एक एक्सेल राहते. यहाँ पर एक एक्सेल होता है. एक्सेल मतलब सिलेंड्रिकल रॉड. हा सिलेंड्रिकल रॉड आहे, एक्सेल आहे, जो फिरणार आहे. मेटल का बना होता है. इसके ऊपर ऐसे दो स्प्लिट रिंग होती है. एक सर्क्युलर रिंग राहते, त्या रिंगचे दोन पार्ट करतात आणि ते दोन्ही पार्ट या एक्सेल वरती अशा प्रकारे फिट केलेले असतात. या होतात स्प्लिट रिंग. सो दीज आर द टू स्प्लिट रिंग्स. ठीक है, कशा प्रकारे आहे? समजा हा एक्सेल आहे, तर एक स्प्लिट रिंग मतलब हाफ ऑफ द रिंग, हाफ रिंग या साइडने असेल आणि हाफ रिंग या साइडने असेल. दोन्ही हाफ कॉन्टॅक्ट मध्ये नसतात. यू कॅन सी हियर देयर इज अ गॅप बिटवीन द टू स्प्लिट रिंग्स. आणि हे जे स्प्लिट रिंग्स आहेत, दे आर फिक्स्ड टू द एक्सेल. हा जो एक्सेल आहे फिरणारा, या एक्सेलला या दोन्ही स्प्लिट रिंग फिक्स केलेल्या राहतात. हा एक मुद्दा लक्षात ठेवायचा आहे. दूसरी बात, ये जो स्प्लिट रिंग होता है, इसका अंदर का जो पार्ट होगा जो एक्सेल के कांटेक्ट में होता है, दैट पार्ट इज मेड अप ऑफ अ कंडक्टिंग मटेरियल. फार महत्वाचा है. द इनर साइड ऑफ द स्प्लिट रिंग इज कंडक्टिंग, जो रॉड के ऊपर ऐसे फिट होता है. एंड द आउटर साइड ऑफ द कंडक्टिंग रिंग, त्या कंडक्टिंग रिंग ची जी आउटर साइड आहे, दैट इज इन कॉन्टॅक्ट विथ कार्बन ब्रशेस. हे नाव तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. दिस इज वन कार्बन ब्रश. या साइडला दुसरा एक कार्बन ब्रश असेल. दोन्ही स्प्लिट रिंग त्या कार्बन ब्रशेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतील. दीज आर कार्बन ब्रशेस E and F. पहा, याचं कन्स्ट्रक्शन केअरफुली लक्षात घ्या. जर कन्स्ट्रक्शन आपल्याला चांगल्या प्रकारे समजलं तरच याचं वर्किंग काय आहे ते आपल्याला इझिली लक्षात येणार आहे. कंस्ट्रक्शन काय आहे, तर दोन मैग्नेटिक पोल्स रहता, दोनों पोल्स के बीच होता है स्ट्रॉन्ग मैग्नेटिक फील्ड. उसी स्ट्रॉन्ग मैग्नेटिक फील्ड में एक रेक्टेंगुलर कंडक्टिंग कॉइल होता है. हियर इट इज कॉइल ABCD. दैट कॉइल इज प्लेस्ड such that the two sides of the coil AB and CD, they are perpendicular to the magnetic field. Next, this is the axle किंवा हा तो रॉड आहे जो फिरणार आहे. या एक्सेलला दोन्ही साइडने दोन स्प्लिट रिंग असतात. हे टर्म्स काय म्हणतो? There are two split rings which are fixed to the rod, fixed to the axle. आणि दोन्ही स्प्लिट रिंग मध्ये गॅप राहतो. The split rings do not touch each other, they are not in contact. दोघांमध्ये गॅप राहणार आहे. आता ही जी स्प्लिट रिंग आहे याच्याबद्दल महत्त्वाचं लक्षात ठेवायचं की स्प्लिट रिंगचा जो इनर पार्ट आहे, मतलब जो एक्सेल के कॉन्टैक्ट में जाएगा, दैट इनर पार्ट इज नॉन कंडक्टिंग. एक करेक्शन एग्जांपल करायचं आहे. इनर पार्ट ऑफ द स्प्लिट रिंग इज नॉन कंडक्टिंग आणि स्प्लिट रिंगचा बाहेरचा जो भाग आहे इट इज मेड अप ऑफ अ कंडक्टिंग मटेरियल.
दोनों एक्सेल पे फिक्स होते हैं आणि बाहेरचा जो कंडक्टिंग पार्ट आहे स्प्लिट रिंगचा तो या कार्बन ब्रशेसच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. कॉन्टॅक्ट मध्ये राहतो म्हणजे त्याला जोडलेला नसतो. हा जर कार्बन ब्रश आहे तर अशा प्रकारे स्प्लिट रिंग इथे फिरू शकते, कॉन्टॅक्ट मध्येच राहते आणि ती मूव्ह सुद्धा होऊ शकते विदाउट ब्रेकिंग द कॉन्टॅक्ट. त्या ठिकाणी मोशन पॉसिबल राहते. दिस इज स्पेशालिटी ऑफ कार्बन ब्रशेस. दो कार्बन ब्रशेस each in contact with one split ring. इतकं समजलं. अब ये जो रेक्टेंगुलर कॉइल है इसके जो फ्री एंड्स है they are in contact with carbon, they are in contact with split rings. Important point. रेक्टँग्युलर कॉइलचे जे फ्री एंड्स आहेत ते कुठे कनेक्टेड राहतील? सो दे आर कनेक्टेड टू द स्प्लिट रिंग्स which are fitted on the axle. Free ends are not connected to carbon brushes. Free ends are connected to split rings. आणि स्प्लिट रिंगच्या टच मध्ये असतो हे दोन कार्बन ब्रशेस. इतना काय क्लियर? नेक्स्ट, आता हे जे कार्बन ब्रशेस आहेत यांच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रिक सप्लाय म्हणा किंवा इलेक्ट्रिक करंट सप्लाय करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला बॅटरी लागेल आणि स्विच म्हणून एखादं की लागेल. दिस इज एक्सटर्नल सर्किट फॉर सप्लाइंग इलेक्ट्रिक करंट म्हणा किंवा फॉर प्रोव्हाइडिंग इलेक्ट्रिकल एनर्जी. एक बॅटरी आणि की these are connected between the two carbon brushes. हे झालं याचं कन्स्ट्रक्शन. दिस इज ओनली कन्स्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. कन्स्ट्रक्शन लक्षात आलं असेल तर वर्किंग आपल्याला सोपं जाणार आहे. त्यासाठी पुन्हा एकदा कन्स्ट्रक्शन पाहून घ्या. कोणकोणते पार्ट्स आहेत आणि कशा प्रकारे ते पार्ट्स त्या ठिकाणी असेंबल केलेले आहेत. फक्त पार्ट्स माहिती होणे इतकं महत्त्वाचं नाही, इसके साथ ही आपको ये भी पता होना चाहिए कि कोणचा पार्ट कोणत्या ठिकाणी आहे आणि कशा प्रकारे तो कनेक्टेड आहे. पुन्हा एकदा इन शॉर्ट 2 मार्क का क्वेश्चन आ सकता है. ड्रॉ फिगर एंड एक्सप्लेन द कंस्ट्रक्शन ऑफ इलेक्ट्रिक मोटर. तो ऐसे आपको फिगर निकालना पड़ेगा. द फिगर इज गिवन ऑन पेज नंबर 56. इट इज फिगर 4.13. ती डायग्राम तुम्हाला प्रॅक्टिस करायची आहे. ओके, व्हाट इज द कंस्ट्रक्शन? इलेक्ट्रिक मोटर कंसिस्ट ऑफ two magnetic poles, north pole and south pole. Between the two magnetic poles there is a strong magnetic field. In that magnetic field a rectangular conducting coil ABCD is placed such that the two sides of the rectangular coil are perpendicular to magnetic field. अशा प्रकारे there is a metallic axle, rotating axle असतो, rotating rod असतो. या रोटेटिंग रॉडला 2 split rings. There are 2 split rings which are fixed to the rod. Important. Split rings, they are fixed to the rod. And secondly, split ringचा जो inner part आहे तो असतो नॉन कंडक्टिंग आणि बाहेरचा जो पार्ट आहे स्प्लिट रिंगचा तो असतो कंडक्टिंग. Split rings are fitted to the rod and the outer side of the split ring, it is in contact with 2 carbon brushes. इथे E आणि F. The free ends of the rectangular coil, they are connected to. कुठे कनेक्टेड असतात ते? तर कार्बन ब्रशेसला नाही. The free ends of the coil are connected to split rings. Split ringला ते कनेक्टेड राहतात. And between the 2 carbon brushes एक्सटर्नल सर्किट इज देयर ज्याच्यामध्ये आपण एक बॅटरी आणि एक की कनेक्ट केलेली आहे. सो द कन्स्ट्रक्शन इज ॲज शोन इन फिगर. मला वाटतं कन्स्ट्रक्शन तुम्हाला समजलेलं आहे. आता आपण पाहूया कशा प्रकारे वर्किंग या ठिकाणी होते, कैसे इलेक्ट्रिकल एनर्जी का मैकेनिकल एनर्जी में कन्वर्जन होता है. As soon as we close the key,
आता आपण डिस्कस करत आहोत वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. डायग्राम आहे, कंस्ट्रक्शन झालं. as soon as we close the key current starts flowing. करंट इधर से जाएगा ऐसे. हा करंट कार्बन ब्रशेस करून देणार आहे, मग तो एक्सेल मध्ये जाणार नाही, कारण आपण आता सांगितलं कि स्प्लिट रिंगचा इनर पार्ट जो है तो नॉन कंडक्टिंग है. तो यहां से करंट निकलेगा, कार्बन ब्रश में आएगा, उससे रिंग के बाहर के पार्ट में जाएगा आणि तिथून तो या रेक्टेंगुलर कॉइल मध्ये जाणार आहे. अशा प्रकारे इधर से ऐसे वापस आएगा आणि पुन्हा या कार्बन ब्रश मधून तो अशा प्रकारे सर्किट कंप्लीट करेल. सो कीप इन माइंड व्हाट इज द पाथ ऑफ इलेक्ट्रिक करंट. as soon as we close the key current starts from the battery, it goes to carbon brush, then outer part of the ring जिथे ही कॉइल कनेक्टेड आहे, मग तो करंट या कॉइल मधून जातो अशा प्रकारे आणि कार्बन ब्रश मधून मग परत येतो. इतकं समजलं. आता याच्या आधीच आपण एक टॉपिक डिस्कस केलेला आहे की whenever a current carrying conductor is placed in magnetic field, a force acts on it. हा टॉपिक आपला आधीच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये झालेला आहे की एखादा करंट कॅरिंग करणारा कंडक्टर जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवत असाल तर त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होतो. एक्झॅक्टली हाच प्रकार इथे पण घडणार आहे. हियर इज द वायर AB, दिस इज द कंडक्टर, इसमें से जा रहा है इलेक्ट्रिक करंट. म्हणजे हा करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलेला आहे. सो फोर्स ऍक्ट ऑन साइड AB ऑफ द रेक्टेंगुलर कॉइल. तो कोणत्या डायरेक्शन मध्ये असेल, तो उसको खालच्या डायरेक्शन में. A downward force act on side AB. कारण करंट कॅरिंग कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये आपण ठेवलेला आहे. We can decide the direction by Fleming's left hand rule. हे आपण डिस्कस करून झालेलं आहे. तर फ्लेमिंग लेफ्ट हँड रूल जर आपण इथे अप्लाय केलं तर त्याच्यानुसार AB साइड जी आहे ज्याच्यामध्ये करंट हा A कडून B कडे जात आहे. सो अकॉर्डिंग टू फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अ फोर्स विल एक्ट ऑन AB इन डाउनवर्ड डायरेक्शन. अगर आप CD साइड घेते हो तो याच्यामध्ये करंट जाता है C कडून D कडे, मतलब अपोजिट डायरेक्शन में करंट जा रहा है. इथे सुद्धा जर तुम्ही फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल अप्लाय करत असाल तर या साइड CD वरती फोर्स ऍक्ट होणार आहे अपवर्ड डायरेक्शन में. सो टू फोर्सेस because of the magnetic field, two forces act on the coil. एक फोर्स एक्ट होता है AB साइड पर डाउनवर्ड डायरेक्शन में, उसी समय दूसरा फोर्स एक्ट होता है CD साइड पर अपवर्ड डायरेक्शन. and because of these two forces the coil rotate. इमॅजिन करा, एका साइडला डाउनवर्ड आणि दुसऱ्या साइडला अपवर्ड, मग ती कॉइल अशा प्रकारे रोटेट करते. सो बिकॉज ऑफ द टू फोर्सेस the coil starts rotating. ठीक है, मग ती कॉइल जर एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन मध्ये आता रोटेट करेल, the coil start rotating in anti clockwise direction. कॉइल सोबतच या ज्या स्प्लिट रिंग्स आहेत त्या पण रोटेट करतील, सोबतच हा जो एक्सेल आहे किंवा हा जो रॉड आहे तो पण रोटेट करेल. तो एक्सेल और ये दोनों स्प्लिट रिंग्स along with coil they start in anti clockwise direction. होतं काय, हाफ रोटेशन झाल्यानंतर आफ्टर हाफ रोटेशन ऑफ द कॉइल ये CD साइड इधर आ जाएगा और AB साइड इधर आ जाएगा. क्या आपण इमॅजिन करू शकतो की जेव्हा कॉइलचं हाफ रोटेशन होऊन जाते तर CD साइड AB साइडची जागा घेईल और AB साइड CD साइड के प्लेस में जाएगा. क्लियर. मग अगेन सेम थिंग हैपेंस, पुन्हा या साइड वरती डाउनवर्ड फोर्स ऍक्ट होणार आहे, या साइड वरती CD फोर्स अपवर्ड फोर्स ऍक्ट होणार आहे, एंड अगेन दैट कंटिन्यू टू रोटेटिंग एंटी क्लॉकवाइज डायरेक्शन. तर जोपर्यंत ही की आपण क्लोज केलेली आहे आणि करंट हा कंटिन्युअसली पास होत आहे, कंटिन्युअसली दिस कॉइल along with the split rings and axle keep on rotating in anti-clockwise direction. ये तीनों घूमने वाले हैं, कॉइल
स्प्लिटिंग आणि एक्सेल, कारण हे तिन्ही एकमेकांना कनेक्टेड आहेत. सो दॅट स्टार्ट रोटेटिंग इन अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन. कार्बन ब्रशेस जे आहेत ते रोटेट करत नाहीत, ते एकाच ठिकाणी राहतात पण रिंगच्या कॉन्टॅक्टमध्ये असतात. त्याला घासून रिंग रोटेट करत राहील. So long as the key is closed, current is passing through the coil. This rectangular coil as well as the axle continue to rotate. आणि अशाच प्रकारे इलेक्ट्रिकल एनर्जी ही कन्वर्ट होते मेकॅनिकल एनर्जी मध्ये. दिस इज द वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर. क्लियर? आता हे सगळं वर्किंग तुम्हाला पेज नंबर 56 वरती टेक्स्ट बुक मध्ये दिलेलं आहे. डायग्राम सुद्धा त्या ठिकाणी आहे. माझं सुद्धा एक्सप्लेन करून झालं तो आपको टेक्स्ट बुक में से ये पढ़ना है, साथ साथ डायग्राम की तरफ भी देखना है. नसेल काही समजलं तर पुन्हा तुम्ही व्हिडिओ लेक्चर रिवाइंड करून बघा. डिटेल्स तुमच्या लक्षात येतील आणि वर्किंग तुमच्या लक्षात येईल. क्लियर? तर हा टॉपिक इथे संपलेला आहे. दॅट इज इलेक्ट्रिक मोटर. याच्यावरती प्रश्न काय येतात? तो पहिला क्वेश्चन आएगा डिफाइन इलेक्ट्रिक मोटर. दूसरा प्रश्न येऊ शकतो स्टेट द युजेस ऑफ इलेक्ट्रिक मोटर. ही जी इलेक्ट्रिक मोटर आहे ते कोणकोणत्या ठिकाणी याचे यूज आहे, कुठे ती वापरली जाते ते सुद्धा पुस्तकामध्ये आहे, आपलं सांगून झालं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आएगा ड्रॉ लेबल्ड डायग्राम. पुष्कळदा परीक्षेमध्ये हा प्रश्न आलेला आहे. तर डायग्राम कशा प्रकारे काढायची? तर पेज नंबर 56 ला जी फिगर 4.13 आहे एक्झॅक्टली तशाच प्रकारे डायग्राम काढायची आहे. त्या ठिकाणी जे जे लेबलिंग तुम्हाला दिसते आहे ते सगळं लेबलिंग करावं लागेल. अगला क्वेश्चन आएगा इलेक्ट्रिक मोटर का कंस्ट्रक्शन एक्सप्लेन करो या एक्सप्लेन कंस्ट्रक्शन एंड वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटर विथ अ सुटेबल फिगर विथ अ लेबल्ड डायग्राम. तर काय प्रश्न आहे त्याच्यानुसार आपल्याला आन्सर लिहिता येईल. मला वाटतं सगळ्यांना हा टॉपिक समजलेला आहे. सो गो थ्रू द टेक्स्ट, आणखी जास्त तुम्हाला तो क्लिअर होणार आहे. नाउ लेट्स मूव ऑन टू द नेक्स्ट टॉपिक. पुढचा टॉपिक आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. Next topic, electromagnetic induction. हा काय प्रकार आहे आणि मग याला आणखी जास्त एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याकडे काही सिंपल एक्सपेरिमेंट्स आहेत. पहिले व्हॉट इज दिस कन्सेप्ट? इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन काय प्रकार आहे? तर एक इफेक्ट आपल्याला माहिती आहे. मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण करंट कॅरिंग कंडक्टर प्लेस करत असाल तर त्या कंडक्टर वरती फोर्स ऍक्ट होतो. ये आपको पता है ना? फोर्स ऍक्ट ऑन करंट कॅरिंग कंडक्टर इन मॅग्नेटिक फील्ड. हा कॉन्सेप्ट अपन डिस्कस करून झाला है. मैग्नेटिक फील्ड में अगर आपने करंट कैरी करने वाला कंडक्टर रखा तो उस पर फोर्स एक्ट होता है आणि हा फोर्स मॅक्सिमम केव्हा असतो ते सुद्धा समजून झालं की when they are perpendicular to each other. ठीक आहे? मग याचा रिव्हर्स पॉसिबल आहे का? मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती फोर्स टाकतो आहे, इलेक्ट्रिक करंट आहे, मॅग्नेटिक फील्ड कंडक्टर वरती फोर्स टाकतो आहे. सो इज रिव्हर्स पॉसिबल? आता रिव्हर्स म्हणजे काय? तर जर एखादा कंडक्टर आहे तिथे मॅग्नेटिक फील्ड आहे, ये मॅग्नेटिक फील्ड आहे, या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कंडक्टर आहे, त्याच्यामधून करंट जात नाही. मैग्नेटिक फील्ड में अगर आपने कंडक्टर रखा और कंडक्टर को अगर आपने मूव किया, या कंडक्टरला जर आपण मॅग्नेटिक फील्ड मध्ये मूव केलं तर त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक करंट हा तयार होतो, प्रोड्यूस होतो, जनरेट होतो, इंड्यूस होतो. याला म्हणतात इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. कन्सेप्ट आधी काय एक्झॅक्ट आहे ते लक्षात घ्या. हे आपल्याला माहिती आहे की मॅग्नेटिक फील्ड मध्ये करंट कॅरी कंडक्टर जर आपण प्लेस केला तर मॅग्नेटिक फील्ड त्याच्यावरती फोर्स टाकतो.
इसी से रिलेटेड क्लियर. आता मॅग्नेटिक फील्ड आहे, त्याच्यामध्ये कंडक्टर आहे. तर मॅग्नेटिक फील्ड मध्ये जर आपण कंडक्टरला मूव केलं तो कंडक्टर के अंदर इलेक्ट्रिक करंट प्रोड्यूस होता है, जनरेट होता है. दिस इज कॉल्ड इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. मग याला शॉर्ट मध्ये एका सेंटेन्स मध्ये सांगता येईल का आपल्याला? यस, सांगता येईल. When a conductor is moved in magnetic field and electric current is induced in the current. Induced होने म्हणजे नव्याने त्या ठिकाणी तयार होणे, आधीपासून नव्हता. जब आप किसी कंडक्टर को मैग्नेटिक फील्ड में मूव करते हो तो कंडक्टर के अंदर इलेक्ट्रिक करंट इंड्यूस होता है, प्रोड्यूस होता है. दिस कंसेप्ट इज नोन एज इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन. आता हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट 1831 मध्ये, ये लक्षात ठेवा, मायकेल फॅराडे साइंटिस्ट का नाम पेज नंबर 56 पर आपको दिया है, उसको अंडरलाइन करो. मायकेल फॅराडे या सायंटिस्टला याचं सगळं क्रेडिट जाते. So this person, Michael Faraday, this scientist, Michael Faraday, in the year 1831, discovered this concept of electromagnetic induction. तो electromagnetic induction हे कोणी इन्व्हेंट केलं, कोणी डिस्कवर केलं, नाव लक्षात ठेवायचं आहे, मायकेल फॅराडे in the year 1831. इतना समझ गया आपको? आता हे जे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन आहे याला आणखी जास्त क्लिअर करण्यासाठी काही ऍक्टिव्हिटीज तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. त्या ऍक्टिव्हिटीज आपण डिस्कस करूया. त्याच्या आधी गॅल्व्हॅनोमीटर ठीक आहे. व्हाट इज गैल्वेनोमीटर? तो पेज नंबर 57 में डायग्राम आपको दिया है. इट इज एन एपरेटस, एक प्रकार से एपरेटस है. It is an electric device. याच्यामध्ये इथे विंडो असते, इथे पॉइंटर असतो आणि इथे स्केल आहे. इसका पॉइंटर बीच में होता है. तो गैल्वेनोमीटर इज अ डिवाइस. हा डिवाइस काय करतो तर हा इलेक्ट्रिक करंटला डिटेक्ट करतो. इट डिटेक्ट्स इलेक्ट्रिक करंट. हा इलेक्ट्रिक करंटला मेजर करत नाही, मग काय करतो तो फक्त डिटेक्ट करतो. म्हणजे इलेक्ट्रिक करंट आहे किंवा नाही इतकं फक्त तो आपल्याला सांगतो. प्लस हा आपल्याला डायरेक्शन सुद्धा सांगेल. इलेक्ट्रिक करंटचं डायरेक्शन सुद्धा सांगतो. इन शॉर्ट अशा प्रकारे बाहेरून आपल्याला दिसते, पण ऍक्च्युअली आतमध्ये काय राहतं तो इसके अंदर क्या होता है. इसके अंदर होते हैं ऐसे दो मैग्नेटिक पोल्स. जसं आपण इलेक्ट्रिक मोटरमध्ये पाहिलं अशा प्रकारे मॅग्नेटिक पोल्स, त्यांच्यामध्ये मॅग्नेटिक फील्ड राहते. या मॅग्नेटिक फील्ड मध्ये एक कॉइल राहते, कंडक्टिंग कॉइल, आणि या कॉइलला अटॅच हा पॉइंटर असतो. हा जो पॉइंटर आहे तो या कॉइलला अटॅच असतो. हे सगळं आतमध्ये राहतं. या कॉइल मधून जेव्हा आपण इलेक्ट्रिक करंट पास करतो when we pass electric current through this coil, that coil deflects or that coil rotates. इलेक्ट्रिक मोटरमध्ये पाहिलं आहे, हा करंट त्याने कंडक्टर मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवला असताना त्याच्यावरती फोर्स ऍक्ट होणार आहे. इन शॉर्ट या कॉइल मधून जेव्हा आपण करंट पास करतो तर ही कॉइल रोटेट करते. त्या कॉइल सोबत हा जो पॉइंटर आहे हा सुद्धा रोटेट करतो आणि इथे आपल्याला तो पॉइंटर मूव होताना दिसतो. आता हा किती मूव होणार आहे दैट डिपेंड्स अपॉन करंट. कितना करंट आप पास करोगे अकॉर्डिंगली ये कितना मूव करेगा ये डिसाइड होता है. जितना ज्यादा करंट पास करोगे उतना ज्यादा ये मूव करेगा. तो इसका जो जीरो होता है सेंटर में होता है. पॉइंटर याचा सरळ असतो वर्टिकल. मग इलेक्ट्रिक करंट पास केले तो पॉइंटर एकीकडे असा डिफ्लेक्ट होतो. अपोजिट डायरेक्शन मध्ये करंट पास केला तुम्ही तर तो अपोजिट साइडला डिफ्लेक्ट होतो. ये हो गया गैल्वेनोमीटर.
याचं शॉर्ट मध्ये अशा प्रकारे कन्स्ट्रक्शन लक्षात ठेवायचं आहे. गॅल्व्हनोमीटर इज अ डिव्हाइस विच डिटेक्ट इलेक्ट्रिक करंट. त्याचं डायरेक्शन तो आपल्याला सांगतो. मग कशा प्रकारे, तर गॅल्व्हनोमीटर कन्सिस्ट ऑफ टू पोल्स, मॅग्नेटिक पोल्स, नॉर्थ पोल साऊथ पोल. दोन्ही पोलच्या मध्ये एक कंडक्टिंग कॉइल राहते. त्या कंडक्टिंग कॉइलला एक पॉइंटर अटॅच असतो. whenever we pass electric current through the coil, a force act on the coil आणि त्या फोर्स मुळे ती कॉइल रोटेट करते and we can observe the rotation of the pointer in the window. त्या स्केल वरती आपल्याला तो पॉइंटर रोटेट होताना दिसतो. समझ गया आपको? कारण हा जो गॅल्व्हनोमीटर आहे, आता याचा वापर, इसका यूज हमको करना है इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन स्टडी करने के लिए. म्हणून इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन त्याचे जे शॉर्ट एक्सपेरिमेंट्स आहेत ते डिस्कस करण्याच्या आधी आपण गॅल्व्हनोमीटर काय आहे हे डिस्कस करायचं. समजलं का तुम्हाला? आता पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काही सिंपल एक्सपेरिमेंट्स दिलेले आहेत याच्यासाठी. इलेक्ट्रोमैग्नेटिक इंडक्शन क्या होता है, इसको प्रैक्टिकली डेमोन्स्ट्रेट करने के लिए कुछ शॉर्ट एक्सपेरिमेंट्स आपको दिए. ते एक्सपेरिमेंट्स डिस्कस झाल्यानंतर हा कन्सेप्ट आणखीन चांगल्या प्रकारे तुम्हाला क्लिअर होणार आहे. तर हा जो टॉपिक आहे किंवा हे जे एक्सपेरिमेंट्स आहेत हे आपण पुढच्या व्हिडिओ लेक्चरला डिस्कस करणार आहोत. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इथे थांबूया. थँक यू व्हेरी मच. हॅव अ नाईस डे. प्लीज.